सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीला परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो बोध, जाणीव, समज करून दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात आपण उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता डोमेग्रामला आलेले आहे. छिन्नपापी अवस्थान झालेलं आहे. भक्तजनांसहित परमेश्वराची दुसरी गुंफा करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. तिथं जे सिंह नारायणाचं देऊळ आहे, तिथं खूप गर्दी व्हायची आणि त्या गर्दीमुळं देवाची गुंफा करण्याची प्रवृत्ती, उंच उठ्यावर सर्वज्ञांना आसन झालं आणि सर्वज्ञ म्हणाले, वानर्या, इथे गुंफा करा म्हटले. बोटोबासांनी मान्य केलं. मातीकामाची तयारी केली. बादाठाणावर पिंपळे वामन भटजी आहे, त्यांनी बांधकामाचं साहित्य आणलं. दिवस माथ्यावर येईपर्यंत ते दररोज मातीकाम करायचे सकाळी उठल्याबरोबर आणि त्यानंतर सर्वज्ञ स्वतः पुरे करायचे. सर्वज्ञ थांबवायचे त्यांना. भक्तजन नदीवर जाऊन हातपाय अंग धुवायचे, तोपर्यंत बाईसा उपार तयार करायच्या आणि सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर व्हायचा. बाईसा ताट करायच्या. भक्तजनांसहित सर्वज्ञांसोबत जेवण होत असे. सर्वज्ञांचा गोळा व्हायचा, विडा व्हायचा, उपहूड परमेश्वर स्वीकारायचे. अर्थात आपण आता इथं हे लक्षात घेऊ शकतो की दररोज जे साधक आहे हे भिक्षेला जात, परंतु ज्यावेळेस असं मातीकाम असायचं, व्यापार असायचं, त्यावेळेस भिक्षेला न जाता तो व्यापार करायचा, ते दास्य करायचं आणि त्यावेळेस मात्र बाईसा त्यांच्यासाठी जेवण बनवायच्या. हा एक आचार आहे, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. वृत्ती आधी स्थिती आधी न व्हावं. अन्यथा व्यापार आहे, काम आहे, सेवा आहे, नाही मला आता भिक्षेला जायचं, मी दररोजच जातो, मी कशी टाळू, अशी ही जी वृत्ती अधीनता आहे ती परमेश्वराने नाकारली. म्हणून धर्म परमेश्वराने अत्यंत लवचिकपणे आपल्याला सांगितलेला आहे. स्थान, वेळ, काळ, परिस्थिती बघून आपण तो धर्म सांभाळला पाहिजे, केला पाहिजे. ती परिस्थिती, ती वेळ न जाणता जर आपण वृत्ती अधीन होऊन तेच जर करत राहिलो तर मात्र अविधी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपणही धर्मामध्ये जो बदल आचाराच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने करायचा असतो, तो आपल्या सोक्तीचा म्हणून किंवा सोक्तीनं न करता त्यावेळची वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यासमोर आता कोणता विधी ठाकलेला आहे, कोणता विधी करावायला परमेश्वरांनी दिलेला आहे. मग तो नित्यविधीच्या अनुषंगाने असेल, निमित्तविधीच्या अनुषंगाने असेल, सेवादास्याच्या अनुषंगाने असेल, त्यातूनच आपला कर्मनाशच होऊन योग्यता प्राप्त होत असते. अन्यथा आपण सकाळी पारायण करायला बसलो, आपल्याकडं अभ्यागत येतात, साधू संत येतात आणि आपण म्हणतो बसा बाबा, बसा, पाहुण्यांना म्हणतो आम्ही थोडंसं पारायण करतो, आमची देवपूजा झाली का मग आपण बोलू, काय आहे ते बघू. तर ही जी अधीनता आहे ती न ठेवता आपण जी सेवा उपलब्ध झालेली आहे ती सेवा जेव्हा आपण करू तेव्हा योग्यता प्राप्त होईल आणि त्याच वेळेस नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ ठरतो आणि तो सेन्स आपल्याला असला पाहिजे. असंच एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि भक्तजन काम करायला गेले. आदल्या दिवशी चिखलाचा गारा त्यांनी करून ठेवलेला होता. म्हणजे आदल्या दिवशी अगोदरच चिखल तयार करून ठेवलेला होता. त्यावेळेस माती आणायची, मातीमध्ये पाणी टाकायचं, त्याचा गारा करायचा आणि त्यातून बांधकाम व्हायचं. आत्ताच्यासारखं त्यावेळेस रेती, सिमेंट असं काही प्रकार नव्हता. मातीचे घरं होते, मातीचेच विटा असायच्या आणि त्यातून जे बी आहे ते बांधकाम व्हायचं. तर त्यांनी तो चिखल तयार करून ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गेले त्यावेळेस तिथं त्या चिखलावरती, त्या आजूबाजूच्या बाजूवरती मुंग्या झालेल्या त्यांना दिसल्या आणि मुंग्या झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता आपण सर्वज्ञांना सांगायला पाहिजे काय करावं, काय नाही करावं. त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता त्यांना घेता आली नाही आणि मग ते सर्वज्ञांना सांगायला आले की जी गाऱ्यात मुंग्या निघाल्या तर काय करावं आम्ही. तर मग देव म्हणतात ती जागा सोडा, आता दुसरा चिखल करा, दुसरा गारा तयार करा आणि मग सेवा करा. देव अत्यंत महत्त्वाचं सूत्र, महत्त्वाचं समज, बोध आणि जाणीव आपल्याला करून देतात. ही तिची सेवा वे भूता अविरोधे करावी. परमेश्वराची सेवा आहे, धर्माची सेवा आहे. ही कोणत्याही जीवाचं हिंसा, कोणत्या जीवाचं अंतकरण न दुखवता, कोणत्या जीवाला त्रास न होता आपण केला पाहिजे. अन्यथा सेवा करायला जातो आणि कोणाचं तरी मन दुखवतो, सेवा करायला जातो कोणाला तरी त्रास देतो, सेवा करायला जातो नाही धर्म आहे, धर्माची सेवा आहे,
त्यामुळं काय होतं असा विचार करून आपण जर करत असेल तर ते चुकीचं आहे. परमेश्वर म्हणतात येतीची सेवा म्हणजे परमेश्वराची, परमेश्वराच्या धर्माची, परमेश्वराच्या साधकाची, परमेश्वराच्या मार्गाची जी बी सेवा आहे ती भूती अविरोधी करावी. म्हणजे कोणाला त्रास न होता, कोणाची हिंसा न होता, कोणाला अडचण न आणता आपण ती केली पाहिजे. आणि तीच आपण प्रत्येक ठिकाणी हा जो सेन्स आहे, हा जो विचार आहे, हा जो आचार आहे हा आपण सांभाळला पाहिजे. नामधारक वासनिक समाजव्यवस्थेत राहत असताना, संग्रह पाळत असताना, व्यापार सेवा करत असताना, ज्यावेळेस कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण सांभाळतो त्यावेळेससुद्धा आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही, आपल्याकडून कोणाला तकलीफ होणार नाही, अडचण येणार नाही, संकट वाटणार नाही, अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ठिकाणी वागलो पाहिजे, राहिलो पाहिजे. अन्यथा आपण आपल्या मस्तीत असतो आणि एक भ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळं जर आपण दुसऱ्याला त्रास देत असेल, त्रास करून आपण काही करत असेल तर मात्र तो दैवराटीचा किंवा सद्भक्त परमेश्वराचा म्हणू शकत नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. नुसतं धर्माच्यामध्ये, धार्मिकतेमध्ये किंवा आश्रमांमध्ये, स्थानांवरती, मंदिरांमध्ये गेल्यावरच ह्या गोष्टी काढायच्या असतात असं नाही. आपण जिथं उठतो, बसतो, बोलतो, वागतो, समाजामध्ये राहतो त्यावेळेसही आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे का आपल्यापासून लोकांना त्रास होणार नाही, आपल्यापासून कोणाला तकलीफ होणार नाही, कोणाला संकट वाटणार नाही, कोणाला दुःख होणार नाही. असं जर आपण राहिलो तर तो संस्कार आपल्याला सतत आपल्याबरोबर राहील आणि तो संस्काराची प्रतिकारणता वाढत धर्मापर्यंत जाईल आणि धर्मातही आपल्याला तशीच सवय लागेल. आपण जर असं म्हटलं की नाही धर्मात वेगळा आचार आणि आपण आपल्या जीवन जगत असताना वेगळा आचार तर असं होऊ शकत नाही. ही एक प्रवृत्ती असते, ती वृत्ती असते, ती वृत्ती आपण तयार केली पाहिजे. अन्यथा इकडं वेगळं तिकडं वेगळं असं होऊ शकत नाही आणि जीव हा एका वेळेस एका ठिकाणी एखादी एकच कार्य करू शकतो. म्हणून आत असं तसंच बाहेर असावं आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे तत्त्व सिद्धांत पाळता येतील त्या त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आपण पाळले पाहिजे. आणि मग देवाने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी तो चिखल केला, मातीकाम केलं आणि अशा प्रकारे दुसरी गुंफा तयार करायला परमेश्वरांनी लावली. परंतु ती जी माती आहे ती वापरायला लावली नाही, तिथं हिंसा होत, त्यामुळं त्यांनी निराकरण केलं. अशा पद्धतीनं परमेश्वर जो बी व्यापार आहे तो व्यापार अशा पद्धतीनंच केला पाहिजे. जी बी सेवा आहे ती अशा प्रवृत्तीनं, अशा विचारांनी केली पाहिजे. अन्यथा धर्माच्या ठिकाणी मग आपण करायचं आहे, मग त्याच्यात पाप कसलं आणि त्याच्यात चुका कसलं आणि कोणाला काय त्रास होतो याचा विचार न करता जर आपण केलं तर विधी करता अविधी होऊन आपण धर्मापासून जाण्याची शक्यता आहे आणि ते काठिण्य, ती मलिनत्व निर्माण होत असतं. आणि हे अनुभव आपल्याला येतही असतात. जर आपल्यामध्ये नम्रता नसेल, तो सेवेचा भाव नसेल, तसं शुद्ध अंतःकरणातून करण्याची इच्छा नसेल तर अविधी घडतो आणि मलिनत्व येऊन धर्मापासून जीव जातो. एके दिवशी असंच मातीकाम होत असताना भक्तजन विटा आणत होते आणि भटोबास काम करत होते, परंतु अचानक काम थांबलं कारण भटोबासांचे पोट दुखू लागलं. भटोबासांनी लिंबाच्या झाडाखाली जाऊन आराम करायला सुरुवात केली, पाठ टाकली आणि काम थांबून गेलं. आता भटोबास हेच मेन असतं. दुसऱ्या भक्तांनी असा विचार केला पाहिजे होता का भटोबासांचं पोट दुखतंय, ते बरं आराम करताय तर आपण काम करावं, परंतु नाही, भटोबास काम करत नाही ना, मग आपण बी थांबून जायचं. ही आपली प्रवृत्ती असते. तो करत असेल तर आपण करू, तो काम करताना दिसला तर आपण करू. मग त्यावेळेस आपल्याला लाज वाटत असते किंवा करण्याची इच्छा होत असते. ते अत्यंत चुकीचं आहे. आपण आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, आपली सेवा आपण केली पाहिजे, कोणी करो का न करो. परंतु आचार्यांचं पोट दुखायला लागलं, ते जाऊन आराम करायला लागले आणि या सर्व साधकांनी काम थांबवलं. आता सर्वज्ञ देवाला सर्व माहीत आहे आणि ते त्यांनी जाणल्यानंतर सर्वज्ञ तिथं येतात आणि विचारतात की हा काम का थांबलं म्हटले. आता भक्तजनांना विचारल्यानंतर ते म्हणतात जी काय करू, नागदेवाचं पोट दुखत आहे म्हटले. तर देव म्हणतात ते कुठं आहे. भक्तजन म्हणतात जी लिंबाखाली झोपलेले आहे, आराम करताय. आणि अशा पद्धतीनं देव मात्र त्या लिंबाखाली गमन करतात. बघा, परमेश्वराला जीवाची काळजी आहे, हित आहे आणि अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे. देवाने असा विचार नाही केला पोट दुखतंय ते काही खोटं बोलणार नाही, करताय आराम करू द्या, काम आज नाही तर उद्या होईल, परवा होईल, काय फरक पडतो. कारण देवाला काही दुसरं काही जागाच नव्हती, अशातला काही भाग नव्हता. परंतु ह्या अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, समज द्यायची आहे, ज्ञान द्यायचं आहे. कार्याच्या प्रती आपण जे बी काम हाती घेतलेले ते आपण करत राहिलं तर परमेश्वरही कसं सहाय्य करतात ची प्रचिती आणून द्यायची आहे. देव तिथं जातात आणि वानऱ्या काय काम का थांबलं म्हटले, तुम्ही का झोपले. भटोबास म्हणले जी माझं पोट दुखतंय. सर तू काम केलं नाहीस तर हेही कुणी करणार नाही. याचा अर्थ काय, तू जर असाच झोपला तर ते काय पोट दुखायचं थांबणार नाही.
तुला काम करायला लावलेलं, तू व्यापार करतोय, तू दास्य करतोय, ते जर करत राहिला तर तुझं पोट पण थांबेल. आणि यदाकदाचित तू असं जर म्हटला ते काम थांबवा तर पोट पण दुखणं थांबणार नाही म्हटले. देवाने त्यांना सांगितलं, भटोबा जी माझं पोट दुखणं थांबवा. काय करू म्हटले, माझा अजिबात मला उठवत नाही, बसवत नाही, ते खूप पोट दुखतं आहे, तर तुम्ही ते पोट दुखणं थांबवा. मग आम्ही काम करतो, सर्वांनी दगड व्हा, मग आम्ही तुमचं पोट दुखणं थांबवतो. आणि अशा पद्धतीनं देव म्हणतात किती दगड वाढणार, तर ते म्हणतात 5 दगड. आता जीव आहे, ही जीवाची प्रवृत्ती आहे, कधीही कमीच सांगणार, जास्त कधीच सांगणार नाही. आणि ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्याला प्रत्येक लीळेमध्ये, प्रत्येक प्रसंगानुसार, प्रत्येक लीळेमधून आपल्याला समजते. आणि त्या प्रवृत्तीतून ह्या जीवानी कसं निघावं यासाठी देव आपल्याला समज देतात, जाणीव करून देत असतात. आचार्य म्हणतात 5 दगड वाहू, देव म्हणतात 50 व्हावं लागेल. आता आचार्य 5 म्हणताय, देव डायरेक्ट 50 म्हणताय, म्हणजे किती पट झालं विचार करा, देवाची प्रवृत्ती काय आहे. आणि मग त्यानंतर भटोबा सांगता, हे खूप झाले, पुष्कळ झाले, आम्ही एवढं नाही थांबू शकत. मग आचार्य कमी बोलायचे, देव जास्त बोलायचे, असं करता 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 22 दगडापर्यंत त्यांचं विचार झाला. देव म्हणतात ठीक आहे, आता आपण काय कर, तू काय कर, 22 दगड वाहा म्हटले. भटोबासांनी ते मान्य केलं, ठीक आहे 22 दगड वाहतो. आणि मग भटोबा जी उठताच येत नाही, मग माझं पोट थांबवा, मी लगेच उठतो आणि 22 दगड वाहतो. देव म्हणतात असं नाही, तू उठू लागला तर उठशील, प्रयत्न केला तर तू उठू शकतो, करायची इच्छा असली तर तू उठू शकतो, त्याच्यावर तू प्रयत्न कर. प्राप्त झालेला भोग आहे तो आम्ही धरू, दुःख भोग नाहीसा करू म्हटले, आम्ही सहाय्य करू, परंतु तू हे कर अगोदर, नंतर ते करल, अशा ज्या अटी शर्ती आहे ह्या टाकायची आवश्यकता नाही. तू उठायला लागला तर नक्कीच उठशील. आणि उठलायला लागल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, तुझ्या ह्या दास्यामध्ये, तुझ्या ह्या व्यापारामध्ये, तुझ्या ह्या सेवेमध्ये जे बी तुझे दुःख आहे किंवा भोग आहे ते आम्ही धरू, त्यावेळेस धरू म्हटले. परंतु पहिली अट काय आहे, तू करायला सुरुवात केली पाहिजे. आपण बी असंच करतो, देवा हे करा मग आम्ही ते करू, ते करा मग हे करू. ही जी प्रवृत्ती आहे ही जीवातून आपण निघालो पाहिजे. आपण आपलं करायला सुरुवात करून, प्रयत्न करून त्यावरती करायला सुरुवात केली का दैव आपोआपच सहाय्य होतं. त्यासाठी देवाला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि ह्या अनुषंगानेच आपल्या भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी आपल्याला ती सवय लागलेली आहे, आपल्याला ती प्रवृत्ती लागली. एखादं काम असेल, एखादी गोष्ट असेल जी आपल्याला करून घ्यायची इच्छा आहे, परंतु होत नाही, तर मग आपण काय करतो, कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता, त्यावरती विचार न करता, चिंतन न करता, आयोजन न करता आपण देवाकडे जातो, देवाला विडा ठेवतो, देवा ते काम करा, मग आम्ही तुमचं असं असं करू, आम्ही तुमचं तसं तसं करू. देव काय म्हणताय का तुम्ही करायला सुरुवात तर करा, तुम्हाला जे अडीअडचणी आहे, जे अडथळे आहे ते आम्ही धरू, ते आम्ही तुम्हाला सहाय्य करून ते पूर्णत नेऊ. याचा अर्थ आपल्याला त्या कर्मकांडाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त होकारात्मक विचार ठेवून ती गोष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि करायला सुरुवात केली पाहिजे. तर सर्वदेव म्हणले आपण आणत नाही, तू आणायला जा, सुरुवात करा. तर भटोबा म्हणले जी माझं पोट एवढं दुखतं आहे का मला उठवत पण नाही आणि त्यामुळं ते थांबवावं, मग मी आणील. देव म्हणतात नाही, करायला सुरुवात तर कर, मग थांबेल. प्राप्त झालेलं दुःख भोगून नाहीसं करावं लागतं म्हटले. तू करायला सुरुवात कर, माझं पोट दुखतं आहे, मला उठवतच नाही, मला चालवतच नाही, मला जमणारच नाही, ह्या ज्या नकारात्मक ज्या गोष्टी आहे तू सांगू नको. तू उठायचा प्रयत्न कर, तू चालायचा प्रयत्न कर, तू करायचा प्रयत्न कर. देव आपल्याला अत्यंत पॉझिटिव्ह विचार सांगतात आणि प्रयत्नवाद सांगतात. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलेला हा प्रयत्नवाद 99% आहे आणि 1% प्रारब्धवाद आहे. तो प्रारब्धवाद आपल्या हातात नाही आहे, तो परमेश्वराने हातात ठेवलेला आहे आणि आपण करून टाकलेला आहे. त्याच्यावर त्या प्रारब्धवादाचा विचार न करता आपण प्रयत्नवादावरती जोर देऊन जे बी करायचं आहे ते आपण प्रयत्न करून सुरुवात केली पाहिजे. जो व्यक्ती, जो जीव, जो सद्भक्त म्हणतोय का माझ्याच्यानी होईल का, मला जमेल का, जे नकारात्मक विचार करतो त्याला कधीच जमणार नाही. देव आहे का, देव खरंच प्राप्त होईल का, हा आचार होईल का, तो आचार होईल का, हा त्याग होईल का, ते कसं शक्य आहे, असे बोलणारे जे लोक आहे त्यांना परमेश्वर कधी समजू शकत नाही, जाणू शकत नाही आणि परमेश्वर त्यांना कधी प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही का देव मला प्राप्त करायचा आहे आणि मी करीन, हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्यात येईल त्याच वेळेस परमेश्वर तुम्हाला प्राप्त झालेला असेल. म्हणून पॉझिटिव्ह विचार करून कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक विचार न करता, विषयावस्था न करता जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा यश मात्र परमेश्वर आपल्याला देतात. आणि मग असंच वाकलेल्या अवस्थेत आता आचार्यांना एवढं सांगितल्यानंतर आचार्य आता कारणं सांगणं बंद करतात आणि ते तसेच न उठताही
येतं होतं, दुखत होतं, त्रास होतं, तरी ते असेच उठले, वाकलेल्या अवस्थेतच उठले, वाकतच गेले. पोटाशी एक दगड धरून आणला आणि त्याच वेळेस त्यांना जाणवलं, त्यांना प्रचिती आली का आपलं जे पोट अत्यंत जास्त दुखत होतं ते कमी दुखायला लागलं आहे, थोडंसं कमी झालं आहे. आणि अशा प्रकारे एक एक दगडाबरोबर पोट दुखणं थांबत गेलं आणि 22 दगड जेव्हा संपले, आणले, त्यावेळेस मात्र त्यांचं पूर्ण पोट दुखणं थांबलं. आणि मग देव विचारतात, सर्वज्ञ विचारतात, काय हो थांबलं का पोट? मग भट्टोबास म्हणाले, जी जी थांबले जी. आणि मग देव म्हणतात, विधी अविधी परिहारी. जर तुम्ही विधी करायला सुरुवात केला तर जे तुमचे अडथळे आहे, जो विधी आहे, जे मलिनत्व आहे, जे तुमच्यामध्ये नकारात्मक भावना आहे, नकारात्मक जे विचार आहे, जी विषय व्यवस्था आपण करतोय आणि त्या सेवेपासून, त्या धर्मापासून पळून जाण्याचा, दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, तो जो अविधी आहे आपल्या विचारातला, तो पूर्णपणे निघून जाईल. म्हणून विधी करायला सुरुवात केली पाहिजे. ते करायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच त्यातून मार्ग सापडत राहतो. विषय व्यवस्था न करता, कारणं न सांगता जेव्हा आपण जायला लागलो, मग स्थानवंदन करायला जायचं असेल, अभ्यास करायचा असेल, सत्संग ऐकायचा असेल किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी आहे का ज्या आपण करत राहतो, तर त्या करायला सुरुवात केल्या तर होतात. अन्यथा आपण नाही हे झाल्यानंतर ते करू, ते झाल्यानंतर ते करू, इतके कारणं सांगणारे लोक आम्हाला वेळच नाही. ठरलेलं असतं 8 दिवस 15 दिवस अगोदरच हे सेवा जायची, हे काम करायचं, हे कार्य करायचं आणि ऐन वेळेस तो म्हणतो हे काम निघालं, माझा नाईलाज झाला आणि त्यामुळं मला येता येत नाही आहे. तर हे ज्यावेळेस असे लोक कारणं देतात ना, त्यांना कधीच आयुष्यामध्ये परमेश्वर सेवेची संधी देत नाही. कारण ती प्रतिकारणता त्याची वाढत नाही. असे अडथळे तो निर्माण करत राहतो आणि ते अडथळे निर्माण झाल्यामुळं त्याला ती संधी कधीच प्राप्त होत नाही आणि मग तो दुःख करतो का मी तर ठरवलं आहे, मी तर करण्याचा प्रयत्न करतो आहे, माझी तर इच्छा आहे, मग असं का होतं? हे अडथळे का निर्माण होतात? हे अडथळे आपणच आपले निर्माण केलेले असतात. म्हणून आपण कधीही त्यावरती मात करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. भौतिक जगातलं काम आहे ते आजचं उद्या होऊ शकतं, उद्याचं परवा होऊ शकतं. परंतु धर्माचं जे काम आहे, जे आजचं उद्यावर तुम्ही ढकललं तर तो उद्या तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. तो उद्या जर तुमच्या जीवनात सतत यावा असं वाटत असेल तर धर्म हा प्रथम ठिकाणी आपण असला पाहिजे, ठेवला पाहिजे आणि त्यासाठी आपण धडमड प्रयत्न केला पाहिजे. किती अडथळे हो, किती अडचणी हो, किती टेक्निकली जर अडचणी आल्या तर ठीक आहे, काय हरकत नाही, यांनी काही फरक पडत नाही, परंतु धर्म पाहिला. परंतु आपल्या लिस्टमध्ये धर्म शेवटी राहतो. याचं कारण का ती जाणीव आपल्याला नसते, ती बोध आपल्याला नसतो. ती जाणीव आणि बोध, तो समज आपल्याला नसल्यामुळं आपणच आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करत राहतो आणि मग रडत राहतो का मी काय अडथळे जोडलेले आपणच असतात. त्यामुळं त्यातून निघायचं असेल तर तयारी ठेवली पाहिजे. म्हणून देव म्हणतात विधी अविधी परिहारी. भट्टोबासांची जी गोसावी यांना जो अनुसरतो त्याला शारीरिक उपद्रव बाधत नाहीत. मला बी असं पोट दुखतं, सूळ उठला तर असं का व्हावं? आणि मग परमेश्वर म्हणतात अनुसरल्या ती निरोध न बधी. ती अनुसरल्याला खरंच त्रास होत नाही म्हटले, निरोध बदत नाही, त्रास होत नाही. मग भट्टोबासाने जी मी काय अनुसरलो नाही का? मग कारण आचार्य हे अनुसरलेले आहे, सन्निधानात आहे, व्यापार करता आहे आणि त्यांची एक मानसिकता आहे का मी जर सन्निधानात आहोत, मी अनुसरलेला आहोत, तर मला त्रास व्हायला नाही पाहिजे, मला दुःख व्हायला नाही पाहिजे. तर असं का होतं? देव म्हणतात अनुसरल्याला निरोध बधित नाही, म्हणजे त्रास होत नाही म्हटले. आणि मग आचार्यांना वाटतं की जर अनुसरल्यांना जर त्रास होत नाही, दुःख होत नाही, तर मी काय अनुसरलेलं नाही का? मग देव म्हणतात वानऱ्या, तुमचा सूळ हा निरोध, उपद्रव नाही आहे म्हटले. निरोध आहे, तुम्हाला त्रास आहे, अर्थात अडथळा आहे, तो काही त्रास नाही आहे म्हटले. त्रास म्हणून जर तू स्वीकारला तर तो मात्र त्रास होईल, परंतु तो अडथळा आहे. आणि त्या अडथळ्यामुळे ते करायला जेव्हा तुम्ही उठता, करायला सुरुवात करता, तर तो तुम्ही जोडलेला आहे. त्या अडथळा तुम्हाला मात करावा लागेल. तो काही त्रास नाही, काही आजार नाही, ते काही तकलीफ नाही म्हणले भट्टोबा. जी तो निरोध म्हणजे काय? मग निरोध म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. देव म्हणतात उपनेल्या पिढी विषय अवस्था न व्हावे तो निरोध. एखाद्या वेळेस एखादा विधी करायला, आपण सेवा करायला जेव्हा निघतो त्यावेळेस आपण विषय व्यवस्था करतो, आपण कारणं सांगतो, तो अडथळा आहे. ते कारणं, ते नकारात्मक विचारधारा, ते अडथळे आपण जोडलेले असतात. परंतु त्यावरती जेव्हा आपण विषय व्यवस्था करायला लागतो तो खरी अडथळा आहे. विषय व्यवस्था न करता त्यावरती धीर धरून हे करायचंच आहे, आत्मविश्वास ठेवून विचार करून त्यावरती करायला सुरुवात केले तर असे अडथळे आपल्याला कधीच होत नाही. आणि अडथळे म्हणजे आजार नाही, अडथळे म्हणजे अविधी नाही, किंवा अडथळे म्हणजे आपल्याला शारीरिक जो त्रास, मानसिक जो त्रास आहे तो नाही आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. ती आपली मानसिकता आहे. होऊ द्या त्रास, येऊ द्या अडथळे, असू द्या अडचणी, आपण जे करायला ठरलं आहे ते आपण करायचं, अशी हिंमत ठेवून जेव्हा आपण जातो तर ते अडथळे दूर होतात आणि असे अनुभव आपल्याला, अशी प्रचिती आपल्याला येत राहते. म्हणून आपण धर्माच्या ठिकाणी कधीही, केव्हाही, कोणत्याही परिस्थितीत तयारी दाखवली पाहिजे.
जर ती तयारी आपण विषय व्यवस्था करायला सुरुवात केली, आजचं उद्यावर ढकललं, तर मात्र ती संधी परमेश्वर आपल्याला कधी देत नाही आणि अशानेच अविधी घडत राहतो, मलिनत्व निर्माण होतं आणि धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याच्यामुळे ही जी राजस तामस प्रवृत्तीची जे लोक आहे, दिखावा करणारे जे लोक आहे, ते मात्र विषय व्यवस्था करतात आणि असं दाखवतात का आम्ही धर्माचं खूप जाणते आहोत आणि आम्हाला धर्माची करण्याची खूप इच्छा आहे, परंतु ती प्रवृत्ती त्यांची जी आहे त्यातून ते त्यांचाच खड्डा खोदून घेत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात ज्याला येईल तो मात्र धर्माची सेवा करल आणि त्याला कोणत्या प्रकारचे अडथळे पण निर्माण होणार नाही. देव म्हणतात तुम्ही पुटसुळासह 22 दगड वाहिले, त्यावेळी तुम्हाला त्याला निरोध झाला. आता जर तुम्हाला जर असं म्हटले का माझं पोट दुखतं आहे, माझं पोट दुखतं आहे, तर माझं पोट दुखतं आहे असं म्हणण्यापेक्षा मी व्यापार करत असताना, मी सेवा करत असताना मला अडथळा निर्माण झालेला आहे. आता तो अडथळ्यावरती मात करायचा असेल तर आपण ते कार्य जी बी सेवा आहे, जे दास्य आहे, ते करायला सुरुवात केली का आपोआपच त्यातून तुम्ही बाहेर पडाल. म्हणजे खूप मोठी समज, खूप मोठा बोध, खूप मोठी जाणीव आणि खूप मोठी परमेश्वरांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि आपल्या भौतिक जगात, सांसारिक जगात नामधारक वासनिक राहत असताना, धर्मकार्य करत असताना जेव्हा ह्या अडचणी निर्माण होतात त्याचा विचार केला पाहिजे. साधू संतांनाही जो बी आचार आहे, जो बी त्याग आहे, जी बी प्रवृत्ती आहे करायला सुरुवात केल्यानंतर असे अडथळे येणं म्हणजे आपण मिळवलेलं असतं. त्याच्यामुळं काही त्रास होणं हा आजार नाही आहे, हा त्रास नाही आहे, तर तो अडथळा आहे असं समजून जेव्हा आपण ते करायला सुरुवात करू त्यावेळेस मात्र आपोआपच ते दूर होतं आणि देवानी आचार्यानं तेच सांगितलं का पुटसूळ जे आहे तर तो तुझं दुखणं नव्हतं, हे तुझा अडथळा होता. आणि ज्यावेळेस तू ते दगडं व्हायला सुरुवात केली आणि 22 दगडं वाहून संपवले त्यावेळेस तो जो निरोध आहे, जो अडथळा आहे, तो आपोआपच दूर झाला. तो अडथळा दूर झाला याचा अर्थ तुमचं पोट दुखणं दूर झालं म्हणून हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. भटवा हो काजी आणि मग सर्वज्ञांनी गुंफेमध्ये गमन केलेलं आहे. यातून आपण खूप मोठा समज जाणीव करून घेतली पाहिजे आणि धर्माच्या प्रती सतत आपण आत्मविश्वासाने तयारी दाखवली पाहिजे. मानसिकी तयारी, शारीरिक तयारी, वैचारिक तयारी आपण दाखवली पाहिजे. जे जे करण्यासारखं आहे ते करण्याची इच्छा आणि ती इच्छा नुसतं करून उपयोग नाही, नुसतं बोलून उपयोग नाही, तर त्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये तर तयारी दाखवली तर नक्कीच देव सहाय्य करतात, ते अडथळे दूर होतात. एके दिवशी असंच पिंपळे वामन भट परिवारासह सर्वज्ञांसाठी उपहार घेऊन आलेले आहे. दंडोत घालून श्रीचरणावर त्यांनी मस्तक टेकवलं. सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला. त्यांनी पूजेचं साहित्य वळगवलं, मग ताटं मांडली, जेवण झाली. त्यांच्या परिवारासह भक्तजनासह सर्वज्ञांची आरोगणा झाली, गोळा झाला, विडा झाला. भक्तजनांनी सर्व काही हात वगैरे धुतले. भोजनानंतर हात धुवून भटोबा सर्वज्ञांजवळ बसले होते. वामन भट आता त्यावेळेस गावाला निघाले आणि बाईसाकडे आपली भांडी जी आहे मागितल्यावर बाईसाने ती सगळी दिली. जे बी त्यांनी भांडे आणलेले होते उपहारासाठी, सर्वांचं जेवणं झालेले आहे, आचार्य समोर बसलेले आहे आणि पोटभर जेवणं झालेले आहे. आता ते भांडे द्यायचे आहे तर जे रिकामी आहे ते बाईसांनी धुवून दिले, परंतु एका भांड्यामध्ये, एका वाडग्यामध्ये खीर उरली होती आणि ती काढून ठेवण्यासाठी काहीच नव्हतं बाईसंकट. आता काय करावं असा बाईसा विचार करत होते. तर मग देव म्हणतात बाई काय बघत आहे, म्हणजे त्यांच्या मनात आलेला विचार आणि त्यांनी सुरुवात केला प्रयत्न काहीतरी भांडं शोधावं, त्याच्यात ते टाकावं. आणि त्याच वेळेस देवानी सांगितलं बाई तुम्ही काय बघताय, काय शोधताय. बाई सांगितलं बाबा ही खीर कशात काढू म्हणले, ती उरलेली आहे, त्यांना त्यांचं ते भांडं द्यायचं आहे. सरळ बाई आणा ती खीर, इकडं आणा, ती कशातच काढू नका, वानऱ्या पुढे ठेवा म्हटले. आणि भोटवासाने जी माझ्या पोटात एक शीतही मावणार नाही एवढं पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता मी कसं खाणार, थेंबभर पाण्यालाही जागा नाही, तर ही खीर कशी खाणार आणि कसं खावेल म्हणजे मला शक्यच नाही म्हटले. देव म्हणतात घ्या, आम्ही म्हणतोय भरलेल्या गाड्यात सूप काही जड, म्हणजे भरलेल्या गाड्यात म्हणजे आपलं पोट जे आहे हा गाडा आहे, गाडी आहे आणि ते भरलं आहे, परंतु थोडंसं त्याच्यावरती टाकलं तर काय फरक पडतो म्हटले. असं देवाने सांगितलं. महात्म्यांनी श्वान आहारिया व्हावे. श्वान आहारी म्हणजे काय, ज्यावेळेस भेटते त्यावेळेस घेऊन टाकावं, मग उद्या भेटल, परवा भेटल, नाही तर मला भूकच नाही आहे, मग नंतरच आहे, माझी वेळच झाली नाही, माझा टायमिंगच नाही, असे सांगणारे आपल्याला आजूबाजूला खूप लोक दिसतात. ती वेळ आहे ना ती पूर्ण करून मोकळं व्हायचं आणि जो उरलेला वेळ आहे तो आपल्याला धर्मसेवेसाठी, धर्मचिंतनासाठी आपण लावला पाहिजे. देव म्हणतात जे कुत्रं आहे त्या कुत्र्याला जर टाकलं तर ते म्हणत नाही पोट भरलं, मग त्याच्याकडे पाहत नाही, ते घेतं, खातं, नसेल तर ते घेऊन जातं कुठंतरी ठेवतं, परंतु ते कधीच नाही म्हणत नाही. आणि देवाने अत्यंत मोठा समज आपल्याला दिलेला आहे का साधकांनी कसं असलं पाहिजे, जेव्हा भेटतंय ना तेव्हा घेऊन टाकायचं,
मग नंतर माझी वेळच नाही झाली, असे खूप लोक आजूबाजूला दिसतात. आमच्याकडे आलेले नसतात, नाही नाही आमची वेळ नाही, मग आम्ही नंतर पाहू, आम्ही नंतर करू. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्याच्या माइंडसेट नाही, ज्याचं मन त्याचं बुद्धी क्षीण झालेली आहे, समर्थ नाही आहे किंवा विचार करण्याची ताकद नाही आहे, त्याच्यामध्ये मनातले असे प्रश्न येत राहतात आणि असे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. देव म्हणतात तुम्ही असं केलं नाही पाहिजे. घ्या, बाईसांनी भटवासांच्या पुढ्यात खिरीचा जी बी वाटी आहे ती ठेवली. आता भट खीर खाऊ लागले, परंतु त्यांना जाईनं आणि ते परत तक्रार करतात. देव म्हणतात तुम्ही आमच्याकडे बघा म्हटले, आमच्याकडे बघा आणि आमच्याकडे बघता बघता तुम्ही खा. सर्वज्ञांकडे ते मग पाहायचे, खीर खात होते आणि सर्वज्ञांकडेच पाहत राहत खीर खालून खात आहे, सर्वज्ञांकडे पाहत आहे. अशा पद्धतीनं खाता खाता ती खीर पूर्ण संपली तरी त्यांच्या लक्षात आलं नाही. पहिल्यांदा ते म्हणत होते खीर आम्ही खाऊ शकत नाही, परंतु ते खिरीकडे पाहत होते, आता देवाकडे पाहत आहे. म्हणजे अर्थात देवाकडे पाहणं म्हणजे आचाराकडे पाहणं, आपल्या धर्माकडे पाहणं, आपल्या करणीय जो बी आहे, आपला जो विधी आपल्याला आता उभा राहिलेला आहे आणि देवाने आदेश केलेला आहे त्याकडं पाहणं. त्यानंतर मात्र आचार्यांनी ती खीर पूर्णपणे खाऊन टाकली आणि त्यांनाच आश्चर्य वाटलं आणि ते स्वतः म्हणतात हे काय, जी खीर तर पूर्ण संपली, आम्ही खाल्ली. सर्वज्ञ उत्तर देत नव्हते. भट्टोवास मात्र इतकी खीर कशी काय खाल्ली, आहाराची मर्यादा मलाच कळाली नाही. मी अगोदर म्हणत होतो की माझं पूर्ण पोट भरलं, मी खाऊ शकत नाही आणि देवाला मी तक्रार करत होतो की मी एक थेंबसुद्धा पाणी पिऊ शकत नाही आणि एवढी खीर कशी काय खाऊ. ती तर खीर संपली. देव स्मित आश्चर्य करतात. देव म्हणतात काय हो, इतके खाल्ले तरी आहाराची मर्यादा कळाली नाही, तुम्हाला ते लक्षात आलं नाही किती लागतं किती नाही लागतं आणि तुम्ही म्हणता एक थेंब पाणी पिऊ शकत नव्हतो आणि एवढी खीर कशी काय खाल्ली म्हटले. आता याचा अर्थ काय की आपलंच आपल्याला माहीत नाही, आपण आपली शोधणी केलेली नाही आहे, मलाच माहीत नाही आणि विनाकारणच मी माझा विचार मांडत असतो. आणखी किती खीर खाल्ली असती म्हटले, जर तुम्हाला दिली असती तुम्ही माझ्याकडे असंच बघत राहिले असते तर अजूनही खीर खाऊ शकले असते म्हटले. असं सर्वज्ञांनी त्यांचं कौतुकही केलं का काही हरकत नाही. ज्यावेळेस जी विचार, ज्यावेळेस जो आचार, ज्यावेळेस जो विधी उपलब्ध झालेला आहे त्याच्या तक्रारी न करता ते आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्या तक्रारी करून आपण जर टाळल्या, नाकारल्या तर तो अविधी घडेल म्हटले. त्याच्यामुळं विधी करता विधी स्फुरतो, विधी अविधी परिहारतो. या वचनांचं जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं आणि विधी अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे, परमेश्वराच्या अधीन असावं, विधीच्या अधिष्ठान न व्हावं, परमेश्वराचं अधिष्ठान करावं. या सारे विधी हे जे शब्द आहे हे आपल्या डोक्यावरती बसून बसून विधीच्या संदर्भात आपल्या मनामध्ये एक संभ्रमावस्था, एक गैरसमज, एक अन्यथा ज्ञान गेलेलं आहे आणि विधी म्हणजे धर्म आपण समजून घेतलेला आहे. म्हणून विधीच्या पलीकडं आपण विचारच करत नाही. पण विधीच्या पलीकडं काय आहे नेमकं, परमेश्वराची आज्ञा, विधीच्या पलीकडं परमेश्वराचा आचार, विधीच्या पलीकडे धर्मसेवा, दास्य हे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विधीत अडकता न अडकता स्वभावतपणे आपल्याकडून जेव्हा ते होईल तेव्हा परमेश्वर प्राप्त होईल. आपोआपच कोणती गोष्ट होत नाही. परमेश्वराने त्यांचं कौतुक केलं आणि मग भटवान जी म्हणून हात धुतले. वामन भट मग जे आहे ते भांडे वगैरे ते घेऊन जातात. परमेश्वर आपल्याला तत्त्वज्ञान देतात, त्या तत्त्वज्ञानातून समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून देतात. ती फक्त एवढ्यापुरती नाही, ऐकण्यापुरती नाही आहे, आपल्या जीवनात उतरून सतत आपण त्याला बरोबर ठेवलं पाहिजे. असा प्रसंग जेव्हा उभा राहील, अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ही वेळ आठवली पाहिजे, दिसली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे. आपलं मानसिक, आपलं शारीरिक तयारी आपली सतत असली पाहिजे. एके दिवशी अशाच घोगरगावच्या 2 स्त्रिया सर्वज्ञांच्या दर्शनाला येतात. त्या दर्शनी असतात. सर्वज्ञांनी पन्हाळीजवळ आसन होतं आणि त्याच वेळेस त्या येताना देवाला माहीत आहे की ते येत आहे आणि त्या सर्वज्ञांनी घाईघाईतच बाहेरच्या ओट्यावर गमन केलं आणि त्यावेळेस थोडंसं पन्हाळी जी आहे खालची, म्हणजे पन्हाळी आपलं घर बांधत असताना आपल्या दरवाज्याच्या बाहेर जे कौलं खाली आले राहतात त्याला पन्हाळी म्हणतात, म्हणजे पानं पडण्याची जागा. तर ते देवाच्या श्रीमुकुटाला थोडासा स्पर्श झाला, ठसकन लागलं आणि मग बाईसा मात्र रागावल्या. त्या कोणावर रागावल्या? त्या देवावर नाही रागावल्या. त्या बाया आल्या म्हणून देवाला उठावं लागलं, त्या बाया आल्या म्हणून देव बाहेर जायला लागले, त्या बाया आल्या म्हणून देवाच्या श्रीमुकुटावर लागलं. असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर काळजीनं त्या रागावल्यात आणि शिव्या पण द्यायला लागल्या. काय हा पवित्र बाया, स्वच्छ बायांना कळत कसं नाही म्हटलं. स्वामी श्री चक्रधरांचा, माझ्या देवाचा मुकुट दुखावला गेला म्हणे. अशा पद्धतीनं तिला राग आला, त्रागा करायला लागली आणि ती शिव्या द्यायला लागली. आणि मग देव म्हणतात बाई शिव्या का देतात? देव म्हणतात हे काय बाई, जाळणं, पोळणं, रागवणं तुम्ही का करता? अहो ही जी प्रवृत्ती आहे, ही जीव उद्धारण्याची, अयोग्य जीवाला योग्य करण्याची,
ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्याची हे आमचं व्यसन आहे, ही आमची आवड आहे, ते आम्हालाच आवडतं आहे आणि म्हणून आम्ही ते करतो आहे. त्यामुळं तुम्ही त्रागा करू नका, तुम्ही त्रास करून घेऊ नका. अर्थात बाईसांचं विधी आहे, बाईसांची सेवा आहे, बाईसांची काळजी आहे, ही बाईसा करताय. परंतु देवानीही देवाची प्रवृत्ती सांगून टाकलेली आहे. आपल्याला कधी असं वाटतं का आपल्यामुळं कोणाला त्रास होतो, आपल्यामुळं मुलाला दुःख होतं आणि त्याचा आपण त्रागा करतो? कधीच होत. ज्यावेळेस दुसऱ्याचं दुःख आपल्याला पाहून दुःख होईल, ज्यावेळेस दुसऱ्याला त्रास दिलाय किंवा त्रास दिल्या गेला आहे आपल्याकडून याचं आपल्याला दुःख होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण शुद्ध किंवा शुद्धतेच्या बाजूनी प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या जो विचार आहे हा परमेश्वराच्या संदर्भात किंवा परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला निर्माण होण्यासाठी अशा कितीतरी विचारातून आपल्याला आचारातून आपल्याला स्वतः तयार व्हावं लागेल आणि त्यावर ती परिपक्वता निर्माण होऊन सन्निधानात गेल्यानंतर आपल्याला देवाविषयी अशी काळजी वाटते. बाईसा प्रेमी भक्त आहे, बाईसा सतत देवाचा विचार करताय. थोडाही त्रास देवाला झालेला बाईसांना सहन होत नाही आणि त्या अनुषंगाने बाईसा प्रेम करताय. तसं आपल्याला देवावरती प्रेम करता आलं तर असा सहजच विचार करा, कल्पना करा. परंतु देवावरती आता प्रेम करायला आपल्याला देव आपल्यासमोर नाही आहे. मग आहे कोण आपल्यासमोर? आपल्यासमोर स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे. त्या परिवाराच्या संदर्भात आपण जेव्हा असा विचार करू, चिंतन करू आणि त्यांचा विचार करून चिंतन करून त्यांना त्रास होणार नाही होत असेल तर आपल्याला त्रागा होत असेल तर ती प्रतिकारांता देवापर्यंत जाईल, तर ते परमेश्वर प्रसन्न होतील. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठा आचार, खूप मोठा त्याग, खूप मोठ्या गप्पा, खूप मोठं ज्ञानाची आवश्यकता नाही आहे. आपलं अंतःकरणातली जी शुद्धता, आपला हेतू आणि आपला भाव हा महत्त्वाचा आहे. देव म्हणतात अहो आम्हालाच ते आवडतं आहे, आम्हालाच ती प्रवृत्ती आहे, त्यामुळे तुम्ही त्रागा करू नका. आणि मग आमच्या दर्शनाला ते येत आहे आणि तुम्ही शिव्या देतात आम्हाला, तुम्ही दर्शनाला ते येणार, जर तुम्ही शिव्या दिल्या तर ते येतील तरी कशा? आणि त्या दुसऱ्या ठिकाणावर पळून आलेले आहे. संसारामध्ये दुःख आहे, त्रास आहे, पोळ आहे आणि म्हणून त्याचा आधार घेण्यासाठी आमच्याकडे ते येत आहे आणि तुम्ही त्यांना शिव्या देताय. आलेल्या प्राणी इथं बाई येथंही आल्या आणि प्राणी जळता जावे तरी निवावे ते के. संसारामध्ये जळणं आहे, दुःख आहे, कष्ट आहे, संकट आहे आणि त्याचा आधार घेण्यासाठी हा जीव परमेश्वराकडे येत असतो. मग मंदिरात येईल, आश्रमात येईल, आपल्याकडे येईल. त्यावेळेस मात्र जर आपण त्यांचा त्रागा केला, रागराग केला, त्यांना त्रास दिला तर ते परमेश्वर म्हणतात ते जळाले, ते इकडं निवायला आलेले, शांत व्हायला आले आणि इथंच जर तुम्ही त्यांना जाळायला लागले तर ते जातील तरी कुठं? त्याच्यामुळं खूप मोठा परमेश्वराने आपल्याला आचार दिलेला आहे का आपल्याकडे जेव्हा धर्मनाथ्याने कोणी येतो त्यावेळेस आपल्याकडून योग्य त्याला मार्गदर्शन झालं पाहिजे, योग्य ती सेवा आपल्याकडून त्याला करता आली पाहिजे. तो आपल्याकडं आल्यानंतर त्याला आधार वाटला पाहिजे, तो शांत होऊन गेला पाहिजे, त्याला काहीतरी भेटण्याचं अलौकिक असं भेटण्याचं एक सिक्युरिटी त्याला जर आपण देऊ शकलो तर परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वरच करू शकतो. परंतु तो भावना, ती हेतू जर आपण ठेवला तर आपल्याकडून परमेश्वर आता करून घेतील. आणि म्हणून कधीही आपल्याकडं कोणी जर आलं तर आपल्याकडे जे करण्यासारखं आहे ते आपण नक्की करावं. अन्यथा का आला आणि कशासाठी आला, ही आमची वेळच नाही आहे, ही आमची आरामाची वेळ आहे, झोपायची वेळ आहे, तुम्ही कोणत्या वेळेस येतात, असा जर त्रागा केला किंवा तुम्हाला सेन्स नाही, हेच नाही तेच नाही, असं जर चिडचिड केली तर तो आपल्याकडे येऊ शकत नाही आणि तो अप्रत्यक्षरित्या धर्मावरती बोल लागेल, तो धर्माचे दोष घेईल, आपले दोष घेणार नाही. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीला निमित्त व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात अहो ते इकडं तिकडं जळालेले आहे, दुःखी झालेले आहे, त्या ठिकाणावर पळून ते आमच्याकडं आलेले आहे आणि ते पळण्यासाठी नाही आले, ते शांत होण्यासाठी आलेले. आणि जर तुम्ही त्यांना शांत न करता असा त्रास दिला तर ते जातील तरी कुठं? म्हणून ओट्यावर देवाचं आसन झालं, त्या आल्या, पानसुपाऱ्या ओळगून दंडोत केला, त्या बसल्या थोडा वेळ, सर्वजण त्यांना मंगल अवसराचा लाभ दिला, त्यांना सुख झालं. त्यांनी देवाला काही विचारलं नाही, देवाने काही सांगितलं नाही, परंतु त्यांची कणव त्या पद्धतीची, त्या योग्यतेची, देवाने फक्त मंगल अवसराचा त्यांना लाभ दिला. ते देवाची श्रीमूर्त बघत राहिले. आपण विचार करा का जी श्रीमूर्तीची एक झलक पाहण्यासाठी कितीतरी हजारो साधक आजही धडपडत आहे आणि अनेक धडपडतो आहे असं निधानामध्ये, ती झलक आपल्याला स्वप्नातही पाहायला भेटत नाही, यायला भेटत नाही. त्या जीवांना परमेश्वरची श्रीमूर्त, ते बी परमेश्वराकडून अवलोकनाचा आस्वाद
अवलोकनाचा आनंद त्यांना भेटतो ते किती भाग्यवान असतील, ते किती त्यांची कणव असतील. आणि ती योग्यता आपल्यामध्ये नाही आहे, परंतु ती पात्रता आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी परमेश्वराने जो दिलेला समज आहे, जाणीव आहे, बोध आहे, तो जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला, अंतर्बाह्य बदल केला आणि त्यावरती सातत्यपूर्ण जर प्रयत्न केला, तर हा योग, ही संधी परमेश्वर आपल्यालाही देतील. त्याच्यामुळं आपण यातून काय समजायचं, काय घ्यायचं, त्या बोधातून आपण कसं तयार व्हायचं आणि अंतर्बाह्य बदल करून त्याला कसं आपण सेवेला सुरुवात करायची, हे आपण विचार महत्त्वाचा आहे. त्यांनी परमेश्वराने त्यांना मंगल अवसराचा लाभ दिला, त्यांना सुख झालं आणि मग देव थोड्या वेळानंतर त्यांना अनुमती देतात की जा आता, आणि नंतर त्या जातात. ते आल्यानंतर कोणत्या प्रकारचा प्रश्न नाही, विचार नाही, देवाने काही निरूपण नाही. बघा ती शांतता, ती स्वस्थता, काही प्रश्नच नाही आहे. देव भेटला आहे, त्या देवाला डोळे भरून बघून घ्यावं. देव दिसला आहे, त्या देवाला बघावं, बघतच राहावं, ही प्रवृत्ती त्यांची. नाही तर चार गोष्टी आपल्याला कळायला लागल्यानंतर, ज्ञानाच्या गोष्टी समजायला लागल्यानंतर आपल्या मनामध्ये किती प्रश्न असतात, किती चिकित्सा असतात. ज्या ठिकाणी चिकित्सा करायची त्या ठिकाणी चिकित्सा केली पाहिजे, ज्या ठिकाणी गप्प बसायचं त्या ठिकाणी गप्प बसलं पाहिजे, ज्या ठिकाणी सेवा करायची त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे, ज्या ठिकाणी दास्य करायचं त्या ठिकाणी दास्य केलं पाहिजे. आणि हा सेन्स आपल्याला समजला पाहिजे, कळाला पाहिजे. कोणत्या वेळेस काय करावं हे जर आपल्याला समजलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.